हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. लग्नाचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितलात आणि तुफान प्रतिसाद दिला. सगळ्यांना खूप आवडले व्हिडिओज. काही जणांना माझ्या साड्या आवडल्या, काही लुक्स आवडले आणि त्याबद्दलच आजचा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते की त्यातले ब्लाऊज डिझाईन आणि त्यासोबतच त्या साड्या आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या लग्नातल्या आणि येस काही आठवणी सुद्धा. चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर जी हळदीच्या दिवशी मी साडी नेसली होती ती दाखवते. ही हळदीच्या दिवशी मी नेसलेली साडी आहे. म्हणजे जेव्हा घाणाभरणी होती आणि त्यानंतर चुडा म्हणजे बांगड्या आपण भरतो ते होतं तर तेव्हाची. आणि ही ना अशी म्हणजे थोडासा टोन वेगळा आहे. म्हणजे असं नेसल्यानंतर वेगळी दिसते, हातामध्ये माझ्या वेगळी दिसते ही साडी. याला बुट्टा असा ना सोनेरी कलरचा आणि व्हाईट कलरचा फुलांचा बुट्टा आहे. जसं बोंडे आपण म्हणतो ना कापसाचे बोंडे तर तसं. आणि खाली अशी लेस नाही आहे, अटॅचच आहे सगळं. आणि छान सोनेरी कलरची बॉर्डर आहे, मध्ये व्हाईट कलरची बॉर्डर आहे. आणि पदर हा असा स्ट्रिपमध्ये आहे सोनेरी कलरच्या. खूप लाईट वेट आहे आणि हँडलूम चंदेरी पत्तू सिल्क साडी आहे. खूप सुंदर दिसते आणि ह्याचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते. साईडला लुक पण तुम्ही बघताय, अतिशय सुंदर साडी दिसते, खूप लाईट वेट आहे. आणि लग्नाच्या वेळी माझं असं होतं की ज्या मी साड्या घेऊन जाईन त्या लाईट वेट असाव्या, कारण इकडे तिकडे आपल्याला जावं लागतं, त्यानंतर काही कामं करावी लागतात आणि थोडंफार असतं की लाईट वेट असलेलं बरं. कारण हेवी असलं तर अशा कार्यक्रमामध्ये त्या कॅरी करणं आपल्याला हाताळणं खूप अवघड जातं. म्हणून ही साडी मी नेसली होती आणि याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. लग्नामधल्या साड्यांमधील कुठल्या साडीचा ब्लाऊज मला जर जास्त आवडला असेल तर तो हा. इतका सुंदर शिवलेला आहे. मी पिंटरेस्टवरून ह्याची डिझाईन शोधून काढली होती आणि कटरीना कैफचा एक फोटो तुम्ही इथे बघताय तर ती फार सिम्पल होती. ब्लाऊज जो होता तो तर तिचाच तो फोटो बघून मी ही साडी घेतली होती आणि सुंदर दिसेल म्हणून. कारण कधी कधी साड्या आपण बघताना सुंदर वाटत नाहीत पण एखादीने नेसल्यानंतर त्या अतिशय सुंदर वाटतात. तर त्यामधला हा ब्लाऊज आणि याच्यावरती मी काय काम करून घेतलंय बघा. एक तर मी समोरून असा हा नेक ठेवलेला आहे आणि स्वीटहार्ट नेक म्हणा किंवा मग पंचकोनी म्हणा, इथे मशीनवर करून घेतलंय सोनेरी कलर आणि व्हाईट कलरचं. हातावरती मी बुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्याचं जे बॅकनेक आहे ते अतिशय सुंदर. आता मी ड्राय क्लिनिंग करून आणलेलं आहे ब्लाऊज. हे बघा इतकं सुंदर आहे. मी काही करून घेतलं, इथे खालच्या साईडला ना बॅक हुकच असतात माझे, तर इथे 4 हुक आहेत. पण वरती ना असे हे ओपन हे आणि वरती असे बटन्स लावून घेतलेत आणि हे इतकं सुंदर दिसत होतं ना. खूप सुंदर ही डिझाईन झाली होती. इथून समोरून इथून हा मला ब्लाऊज इतका छान बसला होता आणि खूप मस्त दिसत होता. तर ही साडी मला खूप आवडली होती, सगळ्यांना खूप आवडली होती आणि दिसत पण खूप सुंदर होती. साईडला तुम्ही फोटो तर बघितलाच आहात. त्यामुळे ही मी दिवसभर नेसली होती घाणाभरणीच्या वेळी आणि चुडा जेव्हा घालतात ना तेव्हा आणि त्याच्यानंतर तोरण बांधणीच्या वेळी, जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल तर. त्यानंतर हळदीच्या दिवशी संध्याकाळी नेसलेली म्हणजे जेव्हा डान्स आम्ही केले वरातीमध्ये तर ती साडी दाखवतात शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर ही मला आहेरामध्ये मिळालेली साडी, प्लेन साडी आहे. अशा साड्या मिळाल्या म्हणजे मी बघते तर मी नक्कीच माझ्या कलेक्शनमध्ये आणेन आणि तुम्हालाही सांगेन. कारण मला वाटत नाही की याचा जे कपडा आहे तोही खूप सॉफ्ट आहे, खूप छान आहे. तर अशा साड्या तर मी त्याही नक्की आणेन आणि खूप सुंदर दिसत होती ही साडी. फोटो तर तुम्ही बघताय, व्हिडिओ आणि मेन म्हणजे वरातीचे व्हिडिओज, हळदीचे व्हिडिओज पण मी टाकलेले. जर कोणी बघितले नसेल तर ते नक्की बघून घ्या. साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि याची समोरचं नेक जे आहे ना असं खड्यांचं आहे. मे बी ते जेव्हा टेलर शिवत होते तेव्हा ते म्हणते की बॅक साईडला लावतो, पण मी नको म्हटलं, हे समोरच करा पॅच. बॅक साईडला काही एवढं दिसत नाही बॅकचं, त्याच्यामुळे हा असा नॉर्मल नेक मी ठेवला होता. म्हणजे असा करून अंडाकार करून खाली त्याचे हुक्स आणि हाताला मी ही लेस लावायला सांगितली होती. जेव्हा संगीत होतं आणि मी मुलींच्याकडे गेलो होतो तेव्हा मी ही साडी नेसली होती मेहंदी कलरची. ही बनारसीमध्ये आहे, मशरू कतान किंवा असं काहीतरी बोलतात, मी एवढं लक्षात नाही आहे माझ्या, घेतलेली तेव्हा. आणि खूप सुंदर साडी आहे, फ्लोवी आहे आणि ह्याचा पदर जो आहे वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे, खालच्या साईडला खूप मोठी अशी बॉर्डर आहे. थोडीशी हेवी आहे कारण बनारसीमधल्या ज्या अशा साड्या असतात तर त्या थोड्याशा हेवी असतात. तर मी तेव्हा ही नेसली होती. ह्याचा ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला. खूप सुंदर असा हाही आता ड्राय क्लिनिंग करून सगळे आलेत म्हटल्यानंतर मी आता दाखवते. म्हटलं हा नेक सुद्धा मी असा करून लेस लावून घेतली होती. हाताला बॉर्डर त्याची लावायला सांगितली होती आणि बॅक नेक हा असा होता. खूप सुंदर बसलेली ही साडी, दिसत तर खूप छान होती. खूप जणांनी विचारली सुद्धा धनश्री आहे का, तर ती आउट ऑफ स्टॉक झालेली होती त्याच्यामुळे ती काय नाही आहे आता. पूजेला जी साडी नेसली होती ना तर त्याच्या खालची कमेंट मी बघितली. कारण मला खूप साऱ्या कमेंट्स बघता नाही आल्या.
ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर घरातलं सगळं याच्यामुळे. त्यामुळे लास्ट व्हिडिओ जेव्हा टाकला होता ना, त्याच्या ज्या सगळ्या कमेंट होत्या तर त्या मी बघितल्या आणि त्यामध्ये हायलाईट झालेली कमेंट होती की तू लग्नाच्या दिवशी ही का साडी नेसली नाहीस. रिझन असं होतं की ही जी साडी आहे ना, तर ही साडी आणि ती साडी, ह्या 2 साड्यामध्ये माझं होतं की लग्नाला ह्या दोन्हीपैकी एक नेसायची. पण असं होतं ही थोडी हेवी आहे आणि पदरवरचा तुम्ही जर बघितला असाल फोटोमध्ये तर खालच्या साईडला तो पदर खूप हेवी आहे आणि पल्लू पण खूप हेवी आहे पदर त्याचा आणि त्याची बॉर्डर पण थोडी मोठी आहे अशी. आणि त्यामुळे कसं होतं की वरात, त्याच्यानंतर वरातीत डान्स असणार आहे आणि त्यासोबतच इकडे म्हणजे ते हे पण असतात, रीती पण असतात की ते घागर घेणं आतमध्ये, त्यानंतर आतमध्ये परत एक डान्स होता, त्याच्यानंतर ज्या अक्षरांचा कार्यक्रम, त्यानंतर जेवणाचा, ह्याच्यामध्ये मी एवढं सांभाळू शकले नसते. म्हणजे हा पदर मी असाच घेऊ शकते कारण खालची जी बॉर्डर खूप मोठी आहे याची, ही बघा ही एवढी मोठी आहे बॉर्डर आणि नेस्ती बाजूची जी बॉर्डर आहे ना तर ती छोटी आहे. त्यामुळे ही एवढी मोठी बॉर्डर मी अशी पिन इथे लावूच शकले नसते आणि हातावर सोडून पण मी अशी नाही कॅरी करू शकले असते एवढा वेळ. थोडा वेळ ठीक आहे, अर्धा पाऊण तास ठीक आहे, पण एवढा वेळ नसतेच कॅरी केला आणि डान्स पण जेवढा मी तुफान डान्स केला तसला मी करूच शकले नसते. पण ही साडी खूप सुंदर आहे कारण मी ही बनवून घेतली होती साडी खास. ह्या ज्या असतात बनारसी जॉर्जेट, प्युअर हँडलूम बनारसी जॉर्जेट, ह्या हँडलूम साडी आहे. तुम्ही बघताय समोरची बाजू तशीच पाठीमागची बाजू आहे याची, इथे हे बघा. तर मी त्यांना हा कलर म्हणजे सई तामणकरचा एक फोटो इथे मी दाखवते आणि ती साडी मला खूप सुंदर वाटली होती म्हणून म्हटलं की ही साडी लग्नाला किंवा पूजेला दोन्हीपैकी एकाला नेसायची आणि म्हणून मी ही बनवून घेतली. याचा बेस कलर व्हाईट असतो. जॉर्जेटमध्ये तुम्हाला कोणतेही कलर माझ्याकडे मिळू शकतो, तुम्ही कोणताही कलर सांगितला तो तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे मी बेस कलर व्हाईट असल्याने हे डाय करतात, त्याच्यानंतर हे वर्क वगैरे करून, वर्क केलेलंच असतं अगोदर पूर्ण, त्याच्यानंतर कलर जे कोणते हवे ते डाय करतात. आणि ही साडी होती ती खूप सुंदर साडी आहे, खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहे. खूप लोकांनी मला या साडीबद्दल विचारलं. हा थोडी प्राईस हाय जाते हँडलूम असल्यामुळे, मार्केटमध्ये तुम्हाला अजून हाय मिळतात, पण खूप सुंदर साडी आहे. याचा ब्लाऊज दाखवते. मी असा एकही ब्लाऊज शिवून घेतला नव्हता, पण ह्या साडीवरती काम आहेत. मला असं वाटलं सई तामणकरने जे घातलं होतं ते स्लीवलेस होतं, व्ही नेक होता, पण मला तसा नको होता म्हणून मी पूर्ण ना बंद गळ्याचा जो आहे हाय नेकवाला ब्लाऊज शिवून घेतला. समोर इथे साईडला फोटो तुम्ही बघताय, हात असे लांब ठेवायला सांगितले. बॅकनेक मी सिंपलच सांगते नेहमी कारण एवढं काही ते माझे बॅकनेक एवढे जास्त एकदम हे नसतातच. आणि पाठीमागच्या साईडला इथे हुक ठेवून ना परत असा एक अंडाकृती आकार द्यायला सांगून बॅक साईडला हुक ठेवायला सांगितले आणि समोर पण हुक आहे. खूप सुंदर दिसत होती साडी. याला मला एवढ्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात ना, प्रचंड कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात आणि छान वाटलं. ही साडी म्हणजे खरंच खूप, म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाला, लग्न असू देत, काही असू देत, पार्टी असू देत, म्हणजे ऑल इन वन अशी ही साडी आहे बनारसी जॉर्जेटमधली. टिश्यू सिल्कमधली पण मी घेऊन गेले होते, पण ती नेसायची हेच मिळाले नाही वेळ, कारण तुम्हाला सांगते रिझन आता नेक्स्ट जे आहे त्याआधी मी लग्नाच्या साडीचा ब्लाऊज दाखवते जो तुम्हाला दाखवला होता. एक प्रॉब्लेम करून घेतला की मी जेव्हा परफ्यूम मारलेला ना तर डिरेक्टली खूप जवळून परफ्यूम मारल्यामुळे ते थोडासा ना डाग पडल्यासारखं झालंय हा असं. आणि मी तेव्हा हे पण घेऊन गेले नव्हते, म्हणजे स्वेट पॅड्स पण असतात ते पण घेऊन गेले नव्हते गडबडीमध्ये आणि त्याच्यामुळे थोडासा इथे जरा पण ड्राय क्लिनिंगला दिल्यानंतर सुद्धा थोडंसं ते राहिलेलं आहे. कारण आपण जास्त जवळून हँडलूम साड्यावरती परफ्यूम वापरू नये, त्यानंतर साड्या खराब होतात त्याच्यासाठी. कारण ह्या साड्या नेहमी ड्राय क्लीन करावं लागतं, पाण्याचा स्पर्शही चालत नाही अशा साड्यांना. आणि ही ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवलं होतं, मण्यांचं वर्क जे होतं, त्याच्यानंतर आरी वर्क, कड्डाणा वर्क सगळं मिक्स अँड मॅच झालं होतं. हाताला बाजूबंद टाईपच दिसत होतं आणि याचा बॅक नेक सुद्धा खूप सुंदर टेम्पल नेक केला होता. खूप सुंदर साडी आहे, खूप लाईट वेट आहे आणि ही प्युअर हँडलूम चंदेरी कतान सिल्क मधली साडी आहे. आता कतान सिल्कच्या ज्या साड्या असतात ना, खूप ज्यांनी कोणी वापरलेल्या आहेत त्यांना माहिती की त्या थोड्या फुलतात असं म्हणतात, पण मी जेव्हा घेते बनवून साड्या तर तेव्हा मी मॅन्युफॅक्चररला त्या थोडं सॉफ्ट करायला लावते. सॉफ्ट सुद्धा करून देता येतात त्या साड्या, जेणेकरून त्या चप्प छान असतात. वरातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्ही बिंदास नाचताय कारण इथून साडी परफेक्ट चप्प बसलेली आहे. त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या परफेक्ट बसलेल्या आहेत आणि साडी अगदी लाईट वेट आहे. आणि सगळ्यात जास्त कम्फर्टेबल मला जर लग्नामध्ये कुठल्या साडीत वाटलं असेल, कम्फर्टेबल म्हणते मी, तर ते ह्या साडीमध्ये बिनधास्त मी नाचले वरातीमध्ये. माझी साडीचे प्लेट्स कुठेही सुटलेले नाहीत, प्रॉपर इथून बसलेले आहेत, कुठेही सुळसुळीत जाणवलेली नाही ती साडी. त्यामुळे ही साडी माझी फेवराईट आहे सगळ्यात आणि हेच रिझन होतं ही साडी नेसायची. आता साडी नेसल्यानंतर म्हणजे ह्याच्या पण कमेंट्स मी बघितलं, त्याच्यामध्ये असं होतं की तू साडी गडद रंगाची घालायला पाहिजे होतीस तनश्री. आणि हां, हे मला घरातून पण झालं की मम्मी आणि मोठ्या त्याचं म्हणणं असं होतं की साडी खूप सुंदर आहे पण तू डार्क कलर नेसायला पाहिजे होतीस. माझं रिझन हेच होतं
की एक तर मी साड्या ज्या घेतल्या होत्या त्यातली ती साडी नेसू शकत नव्हती, आणि ही डार्क कलरची नेसायची म्हटलं तर प्रत्येक वेळेला डार्क कलर घालतेच मी. आणि हा गोल्डन कलर आहे आणि हा खूप सुंदर दिसत होता मला, आणि मला आवडलेला पहिले तर. आणि ह्याच्या ब्लाऊजवरचे डिझाईन, आणि मला खूप असं ना सिम्पल लुक करायचं होतं त्या दिवशी. त्या दिवशी जे हेअरस्टाईल होते ते आम्ही सगळ्यांनी सेम ठरवलेलं होतं की सेम हेअरस्टाईल करायच्या म्हणून. पण असं झालं होतं की जी पार्लरवाली होती ती त्याच गल्ली तिथे राहणार होती, आणि तिने सांगितलेली त्यांच्याकडे जाऊन करून घ्यायची हेअरस्टाईल. मी सकाळी त्या दिवशी 5:30ला उठले. अभिषेकला उठवल्यानंतर म्हटलं, कारण 8:30ला किंवा 8:45च्या दरम्यान आम्हाला निघायचं होतं तिथून, कारण जिथे ते हॉल होतं ते तिथेच कॉलेज असल्यामुळे ट्रॅफिक लागतं, आणि मुहूर्त आणि हॉलची वेळ होती. 3:30-4 वाजेपर्यंत हॉल रिकामी करायचं होतं, त्यामुळे मुहूर्तावरच लग्न गरजेचं होतं. पाहुणे खूप होते आणि त्यासाठी आम्हाला लवकर तयार व्हायचं होतं. म्हणूनच म्हटलं की पहिले अभिषेकला तयार करूयात. आणि अभिषेक आला, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं, तर त्याला तयार केलं. मी साडी फक्त नेसली होती, कारण मला आधी आवरायचं होतं की माझा मेकअप नाही झाला तर मला आवरायलाच मिळणार नाही, कारण प्रत्येक घरच्या कार्यक्रमामध्ये असंच होतं, मीच सगळ्यात शेवटी राहते, कारण प्रत्येकाला तयार करावं लागतं. मम्मीला तयार केलं, तिचा हेअरस्टाईल, तिचा थोडासा मेकअप केला, तिला जास्त नको होता ते तिला तयार केलं, तिला पाठवलं. अभिषेक आला तोपर्यंत अभिषेकला तयार केलं, कारण थोडंसं त्याला पण एवढं हेवी नको होता मेकअप, त्यामुळे घरच्याकडेच बेस वगैरे लावून त्याला तयार केलं होतं. त्याचं झालं. त्यानंतर रूपा आत्या आली की साडी तिची थोडीशी ती कशी होती, ती मला वाटतं कंचवरममध्येच होती वाटतं, आणि ती थोडी फुलत होती, तर तिला ते प्रॉपर नेसवलं, तिचा पदर आणि हे, आणि मग ती हेअरस्टाईल करायला गेली. तीच सगळ्यांनी हेअरस्टाईल करायची ठरवलेली. ती गेली, आणि त्याच्यानंतर मी आवरलं, म्हटलं मेकअप करूनच जाऊया आपण. आवरलं, आणि त्याच्यानंतर फोन करते तोपर्यंत तिथं नयन आणि मोठी आत्या पण होते, आणि ते हेअरस्टाईल करायला खूप वेळ लागत होता, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागत होता. मग रुपात्याची झाली हेअरस्टाईल, मग नयनची झाली, मोठ्या आत्याची झाली, मग नयनची झाली, आणि तेव्हा जवळजवळ 10:30 वाजले होते, आणि 11 वाजता आम्हाला निघायचं होतं. आणि तेव्हा राजश्री गेली होती. माझ्याकडे पर्यायच नव्हता, कारण मी हेअरस्टाईल करायची म्हणून बसले होते, आणि गजरा पण पूर्ण संपलेला. माझ्यासाठी गजराच राहिला नव्हता. मग त्या आणायला सांगितलेलं एक्स्ट्रा, पण त्या बाकी तिघी चौघींच्या गजऱ्यालाच एवढा तो गुंडाळला गेला ना की राहिलाच नाही. मग मी आणि साक्षी दोघींनी पण काय केलं की असं घेतलं. मी तर तुम्ही बघितलं सिम्पल हेअरस्टाईल केली होती खूप, आणि मग तशीच आली. मग आता जर मी हेअरस्टाईल करायला गेले असते, जेव्हा आम्ही निघालेलो ना लग्नासाठी गाडीत बसलो, तेव्हा राजश्री पार्लरमध्येच होती हेअरस्टाईल करण्यासाठी. लिटरली आम्ही अर्ध्या वाटेला पोहोचलो तेव्हा पण मी तिला फोन करून विचारले, झालं काय ग तुझं, तर तिला सुद्धा गजरा थोडासाच राहिला, उरलाच नव्हता. तर ते रिझन झालेलं, आणि त्याच्यामुळे मी हेअरस्टाईल कुठलीही करू शकले नाही, कारण मी त्या हेअरस्टाईलसाठी वाट बघत बसलेली की ह्यांचं आवडलं की आपण जाऊया, कारण तर करणाऱ्या दोघीच होत्या. आणि त्यामुळे मग हे असं सगळा गोंधळ झाला. मग नंतर वाटलं की मी स्वतःच घरी केली असती, अगोदर केली असती तर बरं झालं असतं, एक वेगळी हेअरस्टाईल झाली असती. पण हे माझ्यावर नेहमी घडतं. घरातले परागच्या लग्नाच्या वेळेला पण हे असंच झालं होतं. मी आणि ललू दिदी जे आहे तर दोघी मागे राहिलो होतो. हेअरस्टाईलच करायला वेळ मिळाला नाही, लिटरली तयार व्हायला पण वेळ मिळाला नव्हता. परागचं लग्न आवरलेलं, त्याच्यानंतर मी आणि ललू दिदी जाऊन पोहोचलेलो. त्यानंतर नयनच्या साखरपुड्यात पण सेम. त्यानंतर नयनची डोहाळे जेवण होतं, तेव्हा पण मला तसंच होतं की सगळ्यांना तयार करत बसलेले आणि हा गोंधळ उडाला. त्यामुळे ह्या वेळेस सुद्धा हे असंच झालं. पण तरी सुद्धा मी खूप एन्जॉय केले, कारण एन्जॉय करणं महत्वाचं होतं. आता ती साडी जी आहे ना, कारण खूप जणींनी मला त्याबद्दल बोलली की तू जराशी का नाही नेसलीस गडद रंगाची साडी, किंवा हेअरस्टाईल, निदान हेअरस्टाईल तरी थोडीशी हेवी करायला पाहिजे होतीस. तर ही ती साडी आहे, आणि ही इतकी सुंदर साडी आहे ना, मोती कलर, पूर्ण गोल्डन कलरचा ह्याचा लुक आहे. ही त्याची किनार मला खूप आवडलेली साडी आहे, आणि म्हणूनच मी ही नेसली होती. आणि शेवटी कसं असतं माहिती आहे, तुम्हाला जे आवडतं, जे कम्फर्टेबल वाटतं त्यामध्ये तुम्ही खूप कॉन्फिडंट होता. आणि तुम्ही थ्रू आऊट जर व्हिडिओमध्ये बघितला असाल, डान्स करताना वगैरे मी बिनधास्त केलेला आहे. आणि हा लुक मला आजपर्यंत मी एवढे लुक केले असतील साड्यांचे, कुठल्या कार्यक्रमाचे, तर त्याच्यामध्ये मी नेहमी हेवी ज्वेलरी, हेवी मेकअप केलेला आहे, जास्त गडद रंगाच्या साड्या किंवा असं. पण ही जी होती ना, तर हा लुक सगळ्यात माझा वेगळा होता, आणि मला स्वतःला खूप आवडलेला होता हा लुक. लग्नाच्या हॉलमध्ये सुद्धा खूप जणांनी ही साडी आवडली, विशेषतः नयनच्या सासूबाईंनी, त्यांची मावस सासू वगैरे होतं, तर त्यांना सुद्धा हा कलर खूप आवडला होता. आणि जी कोमलची आई आहे ती आणि मी, आमच्या दोघींचे सेम कलर झाले होते. मी त्यांना त्या दोघी जाऊन म्हटल्या, तू म्हणजे तिथं त्या जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्या मला म्हटल्या, तू माझ्या स्वप्नात आलेलीस की मी तुझ्या स्वप्नात आली की दोघींनी पण सेम कलर घालायचे म्हणून. सो हे असं रिझन होतं. नाहीतर मग मी पण हेअरस्टाईल वगैरे केली असते त्या दिवशी जर असं वेळ मिळाला असता तर. पण आम्हाला खूप वेळेचं हे होतं, आणि हेअरस्टाईल
खूप इच्छा होती की आमच्या चौघींची हेअरस्टाईल अशी छान दिसू देत, म्हणजे पूर्ण असं गजरे वगैरे लावून. पण कधी कधी होतं, गडबडीमध्ये होऊन जातं आणि आपल्याला अंदाज येत नाही काही गोष्टींचा, त्याच्यामुळे मग ते होऊन जातं. पण ठीक आहे, अजून 2 भावांची लग्न आहेत, विनूचं लग्न आहे, त्यावेळेला करूयात, अजून छान नटूयात आणि अजून गडद रंगाची साडी घालूयात. कारण खूप जणीने ते पण त्यांचं पण म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला बोलले ना की धनश्री तू गडद रंगाची साडी नेसायला पाहिजे होतीस, पण खरंच सांगते मला ही साडी खूप आवडली होती आणि त्या दोन्ही मधलं म्हटलं तर मी ह्या साडीमध्ये खूप कम्फर्टेबल होते म्हणून नेसली होती. पण सुंदर दिसत होती साडी, कारण खूप जणींनी ह्या साडीबद्दल मला विचारलेलं, ज्यांना चंदेरी कतान माहीत आहे आणि चंदेरी कतान किती छान दिसते ते. त्यामुळे आता माझ्याकडे ज्या होत्या लग्नामध्ये त्यातले चंदेरी कतान, चंदेरी पत्तू सिल्क, त्याच्यानंतर बनारसी जॉर्जेट, बनारसी मशरू कतान आणि त्याच्यानंतर जी सिंपलवाली होती. तर ह्या सगळ्या साड्या होत्या. आणि जो लेहंगा मी घेतला होता इथे साईडला, तो लेहंगा जो आहे, खूप जणींनी त्या लेहंग्याची लिंक विचारली, तर तो कुठलाही ऑनलाईन घेतलेला नाही आहे. RCT घाटकोपर ईस्ट येथे हस्तकला म्हणून एक शॉप आहे, तर तिथे मी तो लेहंगा घेतला होता. खूप सुंदर लेहंगा आहे तो पण, आणि कलर पण खूप छान आहे. आणि जो ड्रेस वरातीमध्ये डान्स करताना घातला होता, तर तो ड्रेस बुलियन नॉट म्हणून एक इन्स्टा पेज आहे, तर त्यावरून घेतला होता. आणि जी ज्वेलरी आहे, जी सगळी ज्वेलरी घातलेली आहे, जी लग्नाच्या दिवशी घातली होती, त्याच्यानंतर आणि कधी कधी म्हणजे जे सोन्याची सोडून ज्या सगळ्या ज्वेलरी आहेत त्या सगळ्या ॲट कृष्णा ज्वेलरी 1 हे इन्स्टा पेज आहे, तर ते मी सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मार्क करून दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि त्या ज्वेलरी पण खूप छान असतात. सो हे असं होतं लग्नाच्या गोंधळाचं सगळं, आणि खूप एन्जॉय केलं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायची आहे. खूप जणांनी ही कमेंट टाकली की खूप वर्षानंतर तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून खूप मस्त वाटलं. आम्हाला सुद्धा वाटलं, कारण कधी कधी असं होतं माहिती आहे काय, की नाती जी असतात ना, तर काहींना गैरसमज होतात, मिसअंडरस्टँडिंग होतात, काही रुसवे फुगवे होतात. पण आपण लहान मुलं जे असतो, म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान, तर त्यांचं काम असतं, आणि आम्ही ते केलं सगळ्यांनी मिळून. बऱ्यापैकी ते यशस्वी झालं. पण काही जी नाती असतात ती खूप घट्ट असतात आणि त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो, आणि त्याच्यानंतर ती बेस्ट होतं. त्यामुळे सगळं जे आहे ते वेळेवर सोडून दिलं ना, तर आरामात सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आणि हे तुम्ही लग्नामध्ये बघितलं, त्यामुळे खूप मस्त वाटलं. सगळे प्रचंड एन्जॉय केलो, खूप हसलो. आणि टचवूड की जेव्हा कधी आपण असा विचार करतो ना की खूप छान घडावं आयुष्यामध्ये, खूप मस्त घडावं, तर त्या इंट्युशन्स किंवा त्या आपल्या वाईब्स पण नेहमी क्रिएट होत राहाव्या लागतात, की हे असंच घडलं पाहिजे, हे असंच घडलं पाहिजे, हे असं छान झालं पाहिजे, मस्त झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण कंटिन्युअसली असा विचार करतो ना, तर हमखास त्या गोष्टी घडतात. आणि फायनली ते सगळं झालं. लग्न खूप छान उत्तमरित्या पार पडलं. आता सगळ्यांनी मला मेसेज टाकलेत की विनूदादाचं लग्न कधी आहे आणि विनूदादा लग्न करणार आहे की नाही आहे. तर तो अजून 2 वर्ष नाही बोलतोय. आता आम्ही सगळ्यांनी सांगून सांगून थकलेलो आहोत त्याला, की ह्या वर्षी बघूयात म्हणून. पण बघू आता त्याच्या मनानुसार करणं गरजेचं. आता सध्याच त्यांना गाडी घेतली, राजश्रीने पण गाडी घेतली, तुम्ही बघितलं असाल. मी गाडी घेऊ शकत नाही, इथे माझ्याकडे जागा नाही आहे ठेवायला त्याच्यासाठी, आणि एवढी गरजही नाही आहे. गरज असली तर मी घेईन पण सध्या तुर्तास गरज नाही आहे गाडीची वगैरे, कारण इथून ट्रॅव्हलिंग किंवा हे जे आहे ते कम्फर्टेबल आहे. म्हणजे लोकल ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा ओला, ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात. कदाचित कोल्हापूरला कधी शिफ्ट झाली तर मग नक्कीच घेईन, कारण हे प्रश्न येणार, राजेश्रीने गाडी घेतली तर तू का नाही घेतलीस अजून. तर असं नाही की एखाद्याने केलं तर लगेच मी पण करायला पाहिजेतच. मी माझ्या बहिणीसाठी खूप खुश आहे, कारण तिची जी स्वप्न होती, जी त्या दोघांनी मिळून बघितलेली होती, म्हणजे शून्यातून त्यांनी सगळं उभं केलेलं आहे, जसं आम्ही दोघांनी स्टार्ट केलेलं आहे. मला नाही तर माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट तरी आहे, पण तिचं ते होतं की त्या दोघांनी मिळून सगळं स्टार्ट केलं होतं. तर खूप खुश आहे. माझ्या बहिणीला नेहमीच असं तिच्या आयुष्यात सगळं काही मिळत राहू देत, आणि तिला एक शुभेच्छा माझ्याकडून खूप साऱ्या आहेत, कारण आम्ही तिघांनी त्या गोष्टी आयुष्यामध्ये बघितलेल्या आहेत की करायचं तर भारी करायचं आणि एक नंबर करायचं, भले कितीही काम करावं लागू देत किंवा कितीही कष्ट करावे लागू देत, करून. हे असं होतं. आणि काही गोष्टी पण मी शेअर केल्या. म्हटलं आता 8 दिवस भरपूर असा ही गेला होता, हेक्टिक गेला होता. आल्यानंतर 2-3 दिवस तर मी आरामच केलेला आहे, नुसतं झोपलेच आहे 2-3 दिवस, कारण खरंच तुम्हाला सांगते 2-2, 3-3 तास नुसत्या झोपा झाल्या होत्या आमच्या. आता बघू काय काय अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. सो तोपर्यंत बाय बाय.